नमस्कार. रक्षाबंधन स्पेशल आपण करणार आहोत जिलेबी. त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे: अर्धी वाटी मैदा, पाव कप दही, साखर अर्धी वाटी, ड्रायफ्रुट्स डेकोरेशनसाठी आपण हे घेतलेले आहे केशर दुधात मिक्स करून. आणि आता आपण या बॉटलने आपण जिलेबी करणार आहोत. आता आपण आधी पीठ तयार करून घेऊया. आपण अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण पाव कप दही घेत आहोत. घट्ट दही आहे. आपण आता यामध्ये पाणी पण घालून घेणार आहोत आणि मिक्स करणार आहोत सर्व. आपण यामध्ये दही घालून घेतलेला आहे आणि आपण दही छान मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घेणार आहोत आणि छान मिश्रण एकजीव करून घेऊया. या मिश्रणामध्ये गाठी राहणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि छान फेटून घेऊया. जितकं छान फेटू तितकी छान आपली जिलेबी होणार आहे. आणि यामध्ये एक सुद्धा गाठ नसावी ही टिप आहे. तर आपण छान फेटून घेत आहोत. आपण यामध्ये पाव चमचा सोडा घालत आहोत आणि आपण लागेल तसं पाणी घेणार आहोत यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. यामधल्या पूर्ण गाठी काढून टाकायच्या. यामध्ये एकही गाठ असता कामा नये आणि फ्लोईंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे. अजून यामध्ये गाठी दिसत आहेत, त्या आपण पूर्ण सर्व गाठी काढून घेऊया. छान फेटून घेऊया. परफेक्ट झालेला आहे पहा. तर हे आपण थोडा वेळ असेच ठेवूया आणि आता आपण पाकाची तयारी करून घेऊया. आता पाक करून घेऊया. आपण पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि जवळजवळ पाऊण कप साखर घेतलेली आहे. आणि आपण आता हे छान पाक करून घेऊया. जिलेबीचा पाक हा एकतारी नसतो किंवा गुलाबजाम सारखा सुद्धा नसतो. तो त्या दोघांमधला असतो. किंचित चिकट असतो. जिलेबीचं मिश्रण 10 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये फूड कलर घालत आहोत. तर आपण केशरचं दूध घालून घेत आहोत. यामध्ये आपण कुठलेही केमिकलवाले कलर घालत नाही आहोत आणि नॅचरल असा आपण कलर तयार करून घेत आहोत आणि छान फेटून घेत आहोत. किंचित लाईट असा जिलेबीचा रंग आलेला आहे, पिवळा. खूप छान रंग आलेला आहे. तुम्ही सुद्धा केशर घालून जिलेबी करा. आपला पाक रेडी झालेला आहे. आपल्याला पाक बनवण्यासाठी 6 मिनिटं लागले आहेत. असा परफेक्ट चिकट असा आपला पाक तयार झालेला आहे. एक पाक तयार झालेला आहे. एकतारी सुद्धा नाही आणि गुलाबजाम सारखा पातळ सुद्धा नाही. आपण गॅसवर पॅन ठेवून पॅनमध्ये आपण तूप घालत आहोत. आपण तुपामधली जिलेबी करत आहोत. तेलामध्ये सुद्धा आपण जिलेबी फ्राय करू शकतो. प्रत्येकाची आवड आहे. आम्हाला तुपातली जिलेबी आवडते म्हणून मी तळण्यासाठी तूप ठेवलेलं आहे. जिलेबी करताना तूप हे प्रथम गरम असलं पाहिजे आणि जेव्हा आपण जिलेब्या त्याच्यामध्ये करायला लागतो पॅनमध्ये, तेव्हा आपल्या गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची असते. तर आधी आपण आता तूप तापवून घेऊया आणि तुपाचं छान गरम झाल्यावर मग आपण गॅस सिम करणार आहोत. तर आपलं तूप तापत आहे. ही एक टीप आहे की तुपाचं टेम्परेचर हे परफेक्ट असलं पाहिजे. जर आपलं तूप जास्त तापलं तर आपल्या जिलेब्या व्यवस्थित होणार नाहीत आणि आपलं जर तूप थंड असेल तरीसुद्धा आपल्या जिलेब्या नीट होणार नाहीत. म्हणून तुपाचं टेम्परेचर नेहमी तूप छान तापलेलं असलं पाहिजे. नंतर जेव्हा आपण जिलेब्या घालू तेव्हा तुपाचं टेम्परेचर कमी करून आपण त्याच्यामध्ये जिलेब्या सोडल्या पाहिजेत. ही एक महत्त्वाची टीप आहे. आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. एक सुद्धा लम्स नाही आहे, गाठ नाही आहे. आणि आपण एक 10 ते 12 मिनिटं हे ठेवलं होतं आणि याच्यामधला केशराचा रंग पण परफेक्ट आलेला आहे. मी या बॉटलमध्ये भरत आहे. आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण भरू शकतो. तसंच कपड्याने सुद्धा जाड कपड्यावर एक किंचित होल करून आपण जिलेबी बनवू शकतो. ही बॉटल आपण जिलेबी बनवण्यासाठी खास आहे, त्याने मी जिलेबी बनवत आहे.
आपण बाटलीचं झाकण लावून घेऊया आणि आता आपण ते कसं फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे ती बघूया आणि आपण चेक करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा छोट्याशा भांड्यामध्ये बघतोय की कसं पडतं आहे ते. तर परफेक्ट पडत आहे, पातळ आपलं बरोबर आहे. इकडे आपला तूपसुद्धा तापलेलं आहे पॅनमध्ये. नेहमी जिलेबी करताना पसरट भांडं घ्यायचं की त्याचा सरफेस जास्त असेल. पसरट भांड्यामध्ये जास्त जिलेब्या होतात. आपण एक ड्रॉप मिश्रण टाकून पाहिलेलं आहे. तर आपलं तूप तापलेलं आहे पहा. आपण हे काढून घेऊया. पहिल्यांदा पूर्ण छान तूप गरम झाल्यानंतर मी गॅस सीम करणार आहे आणि मग जिलेबी सोडणार आहे. जिलेबी सोडताना नेहमी आपल्या पॅनच्या तळाला राहिली पाहिजे पहा. इथे दिसत आहे पहा, जिलेबी आपल्या तळावरच आहे, एकदम वर उठून येत नाहीये. आपल्याला जिलेबी घ्यायला सोपं पडतं त्यामुळे, म्हणून आपण गॅस नेहमी सीम ठेवायचा जिलेबी घालताना. ही टीप आहे. तसंच आपल्या पूर्ण आपण जिलेब्या घालून घेत आहोत. आपलं घातल्यावर मिश्रण आपल्या पॅनला चिकटलेलं आहे, म्हणजे आपण परफेक्ट घालत आहोत. अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी घालून घेत आहोत. प्रेशर हे आपल्यावर आहे, आपण कशा प्रकारे दाबतोय त्याप्रमाणे आपली जाडी जिलेबीच्या जाड हवी आहे, पातळ हवी आहे, ही आपल्यावर आहे. कडक म्हणजे कुरकुरी जिलेबी करायची असेल तर असं बारीक प्रमाणात प्रेस करून हे जिलेबी करा. आणि तुम्हाला जर जाड जिलेब्या हव्या असतील तर थोडं जास्त प्रेस करा. हे आपल्यावर आहे. ही एक ट्रिक आहे. तर आता आपण आपल्या जिलेब्या अशा चिकटल्यात असं वाटलं तर आपण कात्री घ्यायची आणि मग त्याने कापायचं. तर आता आपण कात्रीचा यूज करून ह्या मध्ये चिकटलेल्या जिलेब्या काढतात. आपण हे नेहमी हलवाईकडे पाहिलं असेल पहा, जिलेबी कट करतात ते. आणि जिलेबी सारखी उलटायची नाही. एक साईड भाजून झाली की दुसरी साईड एकदा टर्न करून घ्यायची आणि मग काढून त्या पाकामध्ये टाकायच्या. तशा प्रकारे आपण पहिली एक बाजू चांगली तळून घेत आहोत. आणि मग आता मीडियम गॅसवर आपली जिलेबी आहे, न फास्ट न स्लो. त्यामुळे आपण छान आपली जिलेबी दोन्ही बाजू भाजून झालेल्या आहेत, आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण हे पाकामध्ये टाकून घेत आहोत. पाकामध्ये 2 मिनिटं किंवा 1-1.5 मिनिटं आपण जिलेबी पाकामध्ये ठेवायची आणि नंतर आपण प्लेटमध्ये ती काढायची. तर आपण आता पाकामध्ये जिलेबी 1 मिनिट ठेवूया. जिलेबीचा रंग खूप सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी तयार करून घेऊया. आपण काही पाकात ठेवलेल्या आहेत 1 मिनिटासाठी, काही प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. हा तिसरा घाणा आहे. तर आपण अशा प्रकारे सर्व जिलेबी तयार करून घेऊया. आपण प्लेटमध्ये सर्व जिलेबी काढून घेऊया. छान रंग आलेला आहे जिलेबीला. आपण सर्व सेट करून घेऊया प्लेटमध्ये. पाकामधल्या जिलेब्या पण आपण अशामध्ये टाकून घेत आहे. जर आपला मध्येच पाक थोडासा असं वाटलं की थंड झालेला आहे तर किंचित कोमट करून घ्यायचा, म्हणजे आपल्या जिलेबीमध्ये पाक छान मुरतो. कोमट पाकामध्ये नेहमी जिलेबी टाकावी, एकदम थंड पाकात टाकू नये. तर ही एक टीप आहे. आता आपण सर्व जिलेबी प्लेटमध्ये सजवून घेऊया आणि त्यावर छान बाजूला वाटीमध्ये मी बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप ठेवलेले आहेत. ते आपण आता ह्या जिलेबीवर टाकून डेकोरेट करणार आहोत. ही रक्षाबंधन स्पेशल अशी जिलेबीची आपण रेसिपी केलेली आहे. आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, तर तुम्हीसुद्धा ही जिलेबी करा. खूप सुंदर झालेली आहे, घरच्या घरी ताजी फ्रेश जिलेबी, खूपच सुंदर. आता आपण याच्यावर छान असे हे ड्रायफ्रूट्स टाकल्यावर पहा, अगदी बाजारातून आणल्यासारखी ही जिलेबी वाटते आहे. आणि तुम्ही पण नक्की करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी येत जातील. आणि पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा.